मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली फार रडत असते. अर्जुन बोलतो की मला काय झालं आहे ते नक्की सांगा तरी. सायली पण काहीसुद्धा बोलत नसते. ती म्हणत असते की मला इथे नाही राहायचं. अर्जुन मग नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन येतो. पण बाथरूम तर सगळं ओके असतं. तो मग सायलीला बोलतो की बाथरूममध्ये तर सगळं ओके आहे. सायली बोलते की बाथरूममधल्या काचा आहेत ना, त्यातून सगळं दिसतंय. अर्जुन मग सायलीला बोलतो की तुम्ही मला एक तुमची साडी द्या. मी ते जे हनीमूनसाठी बाथरूम आहे ना, त्याचं नॉन हनीमून बाथरूम बनवून टाकतो. अर्जुन मग बाथरूममध्ये सगळीकडे साड्या लावतो आणि मग तो सायलीला पाहायला लावतो. सायलीला मग जरा बरं वाटतं. अर्जुन मग तिला फ्रेश व्हायला पाठवतो. इकडे आता चैतन्य त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. इतक्यात दार वाजतं. चैतन्य दार उघडून बाहेर येतो तर मग साक्षी त्याला मागून मिठी मारते. साक्षी बॅग घेऊन चैतन्यकडे राहायला आलेली असते. चैतन्य साक्षीला पाहून जरा आश्चर्यचकितच होतो. दोघेजण आत आल्यावर साक्षी चैतन्यसाठी ज्यूस बनवत असते आणि मग चैतन्य साक्षीकडे पाहत असतो. साक्षी चैतन्याला बोलते की तुझ्या भिंतीला तू फारच छान पेंट केला आहेस, त्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे तरी बघ. चैतन्य बोलतो की तू इथे असल्यावर मला दुसऱ्या कशाचंच भान कसं काय असेल. साक्षी मात्र चैतन्याला गोड गोड बोलून बोलवण्याचा प्रयत्न करत असते. मध्ये चैतन्याला कसल्या तरी कामाचा फोन येतो, पण साक्षी त्याला फोन काही उचलू देत नाही. ती बोलते की अर्जुन आणि सायली बघ हनीमूनला गेले आहेत आणि तुझं काय आपलं काम काम. चैतन्य बोलतो की त्यांचं कसलं आलंय हनीमून, असं तो बोलता बोलता बोलून जातो. पण साक्षी बोलते की काय बोललास तू आता. आता मग चैतन्य भानावर येतो आणि मग तो साक्षीला बोलतो की अगं अर्जुन आहे ना, नेहमीच कामाचा विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो, त्यामुळे तो तिकडे जरी गेला असेल ना तरी नुसतं काम काम करत असणार. आणि मग चैतन्य असं बोलून तो विषय टाळतो. इकडे आता अर्जुन त्याची कपडे कपाटामध्ये लावत असतो आणि मग त्याला नेमका त्याने सायलीसाठी आणलेला गाऊन सापडतो. अर्जुन तो गाऊन वाटेमध्ये फेकून द्यायचा विसरलेला असतो. तो विचार करतो की आता हा गाऊन आपण नंतर फेकूया आणि पुन्हा तो कपडे लावू लागतो. इतक्यात सायली फ्रेश होऊन बाहेर येते. सायली आल्यावर ती तो गाऊन पाहते. गाऊन पाहिल्यावर मात्र तिला फारच टेन्शन येतं आणि मग तिला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये अर्जुन तिला गाऊन घालायला सांगत असतो आणि ती मग जोरामध्ये ओरडते. अर्जुन तिला लांबून आवाज देतो की मिस सायली, तुम्हाला काय होतंय, तुम्ही ठीक आहात ना. आता मग सायली जरा भानावर येते आणि अर्जुनला विचारते की हा गाऊन तुम्ही इथे का आणलाय. अर्जुन बोलतो की तो आपल्याला वाटेमध्ये फेकायचा होता, पण माझ्या लक्षामध्ये राहिलं नाही. सायली मग गाऊन फेकून द्यायला जाते, पण अर्जुन तिला थांबवतो. तो बोलतो की हा जर गाऊन डस्टबिनमध्ये सापडला ना तर उगीचच काहीतरी कुटाणा होईल, त्यापेक्षा आपण तो नंतर जाताना टाकून देऊ. इकडे आता घरी अश्विन आणि कल्पना दोघेजण सायली आणि अर्जुनने पाठवलेले फोटो पाहत असतात. कल्पना बोलत असते की सायली किती फारच छान दिसत आहे ना, अर्जुनने किती मस्त फोटो काढले आहेत. अश्विन बोलतो की असे मस्त फोटो काढायला प्रेमात पडल्यावर वेगळीच नजर लागते. कल्पना बोलते की हो रे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. अस्मिता बोलते की मम्मा तू पण काय उगीचच त्या फोटोंचं कौतुक करतेस, आणि त्या अर्जुनने पण किती फोटो पाठवून ठेवले आहेत, त्याला काय प्रूव्ह करायचं आहे की तो हनीमूनला गेलाय. कल्पना बोलते की त्याला प्रूव्ह करायची काय गरज आहे आणि तू जरा शांत राहा. कल्पना बोलत असते की येताना अर्जुन आणि सायली यांनी मला गुड न्यूज घेऊन यावी, म्हणजे फारच बरं होईल. अश्विन पण बोलतो की माझी पण इच्छा आहे काका व्हायची, मला पण आता काका व्हायला आवडेल. एखादं छानसं गोंडस बाळ किंवा छोटीशी परी आपल्या घरामध्ये यायलाच पाहिजे. या दोघांचं हे बोलणं ऐकून मात्र अस्मिताचं फारच डोकं दुखू लागत असतं. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेजण रूममध्ये बसलेले असतात, पण दोघेजण फारच टेन्शनमध्ये असतात आणि मग इतक्यात दार वाजतं. अर्जुनला आता वाटतं की काका जर असेल ना तर फारच मोठा गोंधळ होईल आणि मग तो दार उघडतो तर मग वेटर जेवण घेऊन आलेला असतो. वेटर मग अर्जुनला सांगतो की मला तुमच्या सेवेसाठी नेमलं आहे, तुम्हाला काय हवं नको ते तुम्ही मला सांगा, मी तुमच्यासाठी हे जेवण घेऊन आलो आहे आणि हा डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड मी तुमच्या बाहेर लावून जातो. असं बोलत असताना त्या वेटरला दिसतं की रूममधील सर्व डेकोरेशन गायब झालं आहे. तो मग अर्जुनला बोलतो की मी एवढी रूम सजवली होती, आता जर हे सरांना कळलं तर ते मला फारच खवळतील, पण एवढं सगळं डेकोरेशन गेलं कुठे. अर्जुन बोलतो की मीच काढलंय ते, माझ्या बायकोला ना फुलांची ॲलर्जी आहे. अर्जुन मग कसं तरी त्या वेटरला खोटं बोलून पटवतो. सायलीला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. आता मग तो वेटर अर्जुन आणि सायलीला सांगतो सरांनी आज संध्याकाळी हनीमूनसाठी आलेल्या कपलसाठी स्पेशल प्रोग्राम ठेवला आहे, त्यामध्ये तुम्हाला बोलावलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या आणि तो प्रोग्राम अटेंड करा, असं सांगून मग वेटर निघून जातो. आता मग सायली आणि अर्जुन यांना अजूनच टेन्शन येतं. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.